गाईस, आज आली आहे मी परत एवढे दिवसांनी, एवढ्या महिन्यानी आणि एवढ्या वर्षांनी आलेली आहे. म्हणजे वर्ष पण नाही झाला, एक महिना आज आहे. 31 जानेवारी म्हणजे मंथ एंड. तर मी आली आहे. आमच्या मंथ एंडला आमची स्कूल लवकर सुटते. तर आता वाजले 12:16 आणि मी आले 11:30ला म्हणजे 11:30ला. तर आता मी आली आहे. आता आपण बघूया माझी स्टेशनरी. मी आली आहे माझी न्यू स्टेशनरी ब्लॉग घेऊन. जसं की माझ्याकडे भरपूर सारे स्टेशनरीज आहेत, तर मी स्टेशनरी आज बोलली चला सगळ्यांना दाखवते माझी स्टेशनरी ब्लॉग्स. चला दाखवते. तर दिस इज माय स्टेशनरी बुक्स. तर मी सगळं आधी स्टेशनरीचं सामान काढते आणि मग नंतर आपण भेटूया. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे, तर तुम्ही बघा. तर चला आता आपण एक सपोर्ट घेऊया कसला तरी आणि मग चालते. शाबाशिया शाबाशिया. तर काहीच मी आली आहे आता स्टेशनरी घेऊन. तुम्ही बघू शकता एवढं स्टेशनरी. तर मी करणार आहे सर्वात मोठा एक्झामपासून माझा पाऊच. मी पुढच्या आधी नाही मागवला हा बघा. कॅरी पाऊच काहीतरी आहे बघ. तर दिस इज माय फेवरेट पाऊच. बघा इथं असं एक स्पेस आहे. त्याच्यानंतर दुसरा कप्पा. इथं अशी एक स्पेस आहे बघा. त्याच्यानंतर हा कप्पा, माय मोस्ट फेवरेट कप्पा. दिस इज अशी स्पेस आहे ना. तर पाऊच वगैरे झाला आपला. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे 2 ऑल द वे स्केट्स वेगवेगळ्या कलरमध्ये. एक पिंक आहे आणि ही पर्पल आहे. पिंक आणि पर्पल आहे ह्याच्याने. हे पण झालं. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे ऑटोक्लिकचे बॉल पेनचा पूर्ण पॅक. त्याचा पूर्ण पॅक आहे अशा बॉक्सचा. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे स्टिकर बुक. हे बघा असे स्टिकर्स आहेत लाईक हे बघा असे स्टिकर बुक आहे. त्याच्यानंतर मग आहेत माझ्याकडं कोरियन पेन्स. ते असतात ना. आता मग मी एक पेज घेऊन आले. त्याच्यावर दाखवून तुम्हाला तुमच्या पेज दाखवून पेज घेऊन आले. थांबतो. हा पेज आणला आहे मी. तर आता मी चला दाखवते तुम्हाला कसे येते. हे बघा. आता आपण पुढचा पण घेऊया. चला आरावडावर मी आधी तुम्हाला हा दाखवते. त्याची डिझाईन तुम्ही जरा बघतच राहा. पण ह्याला जरा हे करायला लागतं. हा नाही निघू. तर मी तुम्हाला हा दाखवते. हे बघा हे ऑरेंज आहे ना. हे ऑरेंज हे आहे पेनाचं. नंतर मी तुम्हाला दाखवतो कुठचा शेप. हा हार्ट शेपचा आहे. मी तुम्हाला दाखवते ह्याची कशाचं. हे बघा नंतर तुम्हाला जास्त कळलं बघा बरं.
हे बघा, त्याचा अशी डिझाईन येते पर्पल आहे त्याची. त्यानंतर मी दाखवते तुम्हाला ब्ल्यूवाला कसा चालतो मी दाखवते. हे बघा, हे लाईन वगैरे मारायला बेस्ट ऑप्शन आहे. हे बघा तर हे बघा, हे ब्ल्यूवाल्यातले कशी चालतात मी. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे हां ग्रीनवाला दाखवते मी तुम्हाला. ग्रीनवाला हा बघा, हा असा चालतो. हे बघा, हे ग्रीनवाले तसे चालतात. हे ग्रीनवाले. तर मला दाखवणार आहे फ्लावरवाला आहे, पिंकवाला. तर चला मी तुम्हाला फ्लावरवाला दाखवते. हे बघा, हे आहे ना, हे बघा बोट ठेवलं त्याच्या खाली बघा पिंक कलर मध्ये फ्लावर आहे. त्याच्यामध्ये शूटिंगला जर तो मोबाईल घे, मला मोबाईल. अगं मम्मी 2 मिनिटं थांब. काम आहेत ग. 2 मिनिटं थांब. कामाचे फोन नको घेऊ, त्यासाठी तुला ते ठेवलं. अगं 2 मिनिटं थांब. तर आता आपण हे टाकू. तुम्ही शूटिंग करायला काय दिलं तू लोकांना. तर मी आता तुम्हाला दाखवणार माझ्या मूळच्या लिड पेन्सिल्स. एवढ्या साऱ्या मूळच्या लिड पेन्सिल्स आहेत. माझा बॉक्स आहे. तर मी तुम्हाला एखादा पेन्सिल दाखवते. एक बघा, ही पेन्सिल लिहायचं. त्याचा माझे लिड पेन्सिल्स आहेत ह्याचे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि मी तुम्हाला ऑटोकॅट बॉल पेन दाखवलं होतं. मला की एवढं तरी आठवतं मी दाखवलं आहे. त्यांचं मूळचे लिड पेन्सिल्स आणि हे झालं सगळं. आत्ता येतो मेन पार्ट ऑफ दिस. आणि मी तुम्हाला खालचं दाखवून आहे. खालच्यामध्ये आहेत इरेझरची रिफिल, देन पेन्सिल होल्डर, देन दिस ऑल द स्टिकर्स लाईक दिस स्टिकर्स. असे स्टिकर्स आहेत आणि हा घेणार आहे आता. तर हे आपलं हे झालं फर्स्ट कंपार्टमेंट. नेक्स्ट कंपार्टमेंट आहे मध्ये माझ्या सेम क्लिअर टेप. Then I have washi tape of a Corny. Then I have this eraser. Eraser पण I forgot. Then I have this pencil 2 point pencil cap. त्याच्यानंतर स्टिकर नोट्स आहे पिंक आणि स्किन कलरमध्ये. तर तर हे झालं. त्याच्यानंतर आय हॅव 2 टाईप्स ऑफ ब्ल्यू. हे बघा, 2 टाईप्स ऑफ ब्ल्यू वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे स्केच पेन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ऑल 12 are there. त्याच्यानंतर आहे ब्रशेस ऑफ पेंटिंगचे, जे की मी पुढच्या वर्षी नवीन घेणार आहे, म्हणजे याच वर्षी. एक पेन्सिल तो पण तुम्हाला दाखवत असेल मी.
त्याच्यानंतर आय हॅव दिस कॅरोट पेन फ्रॉम फनफेअर. मी फनफेअरवरनं घेतलेलं. मला याची जादू दाखवू. हे बघा, हे निघतं, हे इथं लावून मिळतं. आणि त्याच्यानंतर हे खाली इथं लावणार हे बघा, मी कुठं पण लावू शकते. आणि हा पेन लय भारी चालतो. मी दाखवते. हा जेल आहे, पण ते भारी चालते. असे पेन जेलमध्येच असतात, बाकी कशामध्येच नसतात. बॉलमध्ये तर नसतात. आता आपण हे परत लावून घ्यायचं. आय लाईक दिस वन सो मच. तर हा पेन झाला. त्याच्यानंतर आहे माझ्याकडं मरमेड पेन. मरमेड पेन नंतर आहे माझ्याकडं मरमेड डायरी, स्पायरल डायरी. ती पण वेगळं अशी आली. हे असं होतं, पण होतं. आणि हे बघा, स्पायरल डायरी माझी. त्याच्यानंतर आय हॅव 2 हायलायटर्स, ब्लू अँड पेन. त्याच्यानंतर अजून माझ्याकडे एवढे सारे बॉल पेन्स हे बघा, हे बॉल पेन्स माझे. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे हे बबलची 3 कलर ऑफ वॉटर कलर स्टाईल. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे हा इरेजेबल पेन. चला बघूया इरेज होतो का. हा पेन दिला बरोबर मस्त लिहित आहे. त्याच्यानंतर अरे यार, हे तर चुकलं. हेला असं त्याने इरेज करा. इरेज झाला. मी याच्याने उद्या लिहू शकते. व्हेरी ब्युटिफुल दिस pen. Then माझ्याकडे आहे this is gel pens. Then माझ्याकडे आहे एक मार्कर, कंपास सोबत घेतलेला मला. त्याच्यानंतर एक आहे व्हाईटनर, जो की आता आपल्याला दिसू शकतं. इथं असं टाकायचं. देन त्याच्याने तुम्हाला दाखवते. हे बघा, तर हे बघा, आता इथं हे आहे ना, तर आता आपण ह्याला हे असं पकडून नाही आहे ना, ह्याला असं पकडून नाही आहे ना, असे जर खर्चवरती अशी जर खर्च होती. ह्याच्यातनं काढून दाखवते. फ्रूटचं मला दाखवते. तर मी आता पाठीपुढचं लावू. थोडीशी पकडली काढलं. अशा वेळेला भरपूर सगळं बघा. तर हे होतं माझा आजचा स्टेशनरी ब्लॉग. बाय.